सो हाय गाईज, कसे सगळे. आता आपण खूप दिवसांनी आपलं एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. खूप दिवसानंतर आपला ब्लॉग टाकलेला आहे. आपण टिटवाळा महोत्सवला आपण चाललेलो आहे, टिटवाळा ईस्टला. बघू, आपला पहिलाच एक्सपिरियन्स असेल. तुम्हाला पण दाखवू टिटवाळा महोत्सव कसा असतो कसा नाही. तर आपण रात्री 8:30 वाजता निघलो आहे, रात्री हायवेने. पुढे जाऊ तुम्हाला दाखवूच थोड्याच वेळात येईल टिटवाळा महोत्सव. समोर आपल्याला आकाश पाळणा दिसतोय. तर पुढे जाऊन बघू आपण कसा असतो कसा नाही. ट्रॅफिक तर मला ठीकठाक वाटली, जास्त गर्दी नव्हती, कारण हा दुसराच दिवस होता. एकूण 15 दिवस हा महोत्सव असतो. पोलीस नियोजन एकदम टापटीपपणे होतं. पण पुढे गेलो, एंट्री मारली आत, तर स्टार्टिंगलाच आपल्याला एक भव्य अशी टिटवाळा महोत्सवची सुंदर अशी सुरेख रांगोळी दिसली. आणि पुढे चालत गेलो तर आतमध्ये सगळे एकदम पद्धतशीर लाईनने चालत होते. आपण आतमध्ये गेलो. पुढे जाऊन बघितलं तर तिकीट सेक्शन होता पुढे. त्या तिकीट सेक्शनवरनं सगळे तिकीट परचेस करून आत जात होते. तर आपल्याला पण 3 तिकीट लागणार होते, कारण की मी, सोहम आणि काका मी 3 आलेलो टिटवाळा महोत्सव बघायला. तिकीटसाठी पैसे दिले व तिकीटसुद्धा घेतले. तिकीट घेऊन आपण पुढे जाऊच. पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन आपण तिकीट दिले. तिकीट जमा करून झाल्यानंतर आपण आतमध्ये एंट्री मारली. व स्टार्टिंगलाच सगळे म्हणजे बॅनर वगैरे चालू झालेलं, सगळ्या प्रकारचे लहान पोरांचे खेळ. आणि आतमध्ये आलो तर लेडीज कॉस्मेटिक, वेगवेगळ्या प्रकारची कानातले, झुमके, आयुर्वेदिक ऑइल, टी शर्ट प्रिंटिंग, ड्रेस, घड्याळ वगैरे असे इत्यादी गोष्टी होत्या. आपण पुढे गेलो तर बघू शकता की तुम्ही, गर्दी होती हमखास. तरी दुसरा दिवस होता, अजून खूप गर्दी होणार आहे, कारण की हा महोत्सव एकूण 15 दिवसाचा असतो. पुढे जाऊन आपण बघू अजून काय काय असतं. गर्दी होती तशी नॉर्मल गर्दी होती. पुढे जाऊन बघितलं तर साईड एजंट वगैरे लोक पण होती. तर 1 BHK, 2 BHK, 1 RK, 3 BHK असे इत्यादी प्रकारचे साईट्स वगैरे होते, बिल्डिंग सेंटर होते. ते सगळं बघितल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघितलं की इथं मिस टिटवाळासाठी ऑर्गनाईज केलेला एक कॉम्पिटिशन होती. त्याचा रिझल्ट हा 15व्या दिवशी म्हणजेच लास्टच्या दिवशी लागणार होता. पुढे जाऊन बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची राजस्थानी पानं होती. ती बघून आपण पुढे गेलो. इथं सर्व प्रकारचे पाळणे लागलेले होते. पाळणे बघितल्यानंतर आपण इथं फूड सेक्शन पण होतं, सगळ्या प्रकारचे सेक्शन होते इथं. आपण बघूच पुढे गेल्यावर. पुढे जाऊन बघितली तर गर्दी मला एवढी वाटली नाही, कारण की दुसरा दिवस होता, जास्त क्राऊड नव्हता इथं. पुढे जाऊन एक्सप्लोर करत होतो. आपली व्हिडिओ क्वालिटी एवढी खास नाही आली, त्यामुळे आपल्याकडे पुढे जाऊन आपल्याला एक एलियन स्पेसशिप दिसली. ही स्पेसशिप अशी वर आकाशात जाते आणि गोल गोल फिरत खाली येते. सध्या ती माणसं भरत होती म्हणून ती चालू नव्हती. पुढे गेल्यानंतर इथं आयफोनचा गेम दिसला. आतमध्ये आयफोन असतो, तो त्याच्या आईने काढायचा, बोललो नको बाबा. पुढे गेलो आणि आपला एक कोल्ड बिस्किट खाल्ला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे गेल्यानंतर आपण फूड सेक्शनमध्ये एंट्री मारली. इथे सर्व प्रकारचे तुम्हाला फूड सेक्शनच दिसणार, फूड स्टॉलच दिसणार. इथं बघितलं तर आपण शोरमा वगैरे चिकनचे एकदम वेगवेगळे पदार्थ दिसत होते. आपण तिथून एक पनीर शोरमा घेतला व आपल्याला एक सबस्क्राईब भेटला, जळगावचा सबस्क्रायबर भेटला, जळगाव स्पेशल. इतक्या लांबून आपल्याला लोक सपोर्ट करतात हे बघून चांगलं वाटलं. व त्याच्याकडनं एक पुरणपोळी टेस्ट करायला घेतली. ती पुरणपोळी खाल्ल्यानंतर आपण पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आपण एक सस्ता पिझ्झा खाल्ला. सस्ता पिझ्झा खाल्ल्यानंतर बाय. आजच्यासाठी एवढंच. असंच सपोर्ट करत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय पब्लिक.